सुजितजी, आता याच्या आधी पण आपण रिसेंट जे वॉर बघितलं होतं ते म्हणजे युक्रेन आणि रशियाचं वॉर. ते वॉर आणि ह्या वॉरमध्ये काय नेमका बदल आहे? बघा, वॉर हे कन्सर्न नाही आहे. वॉर कुठे चाललंय हे जास्ती कन्सर्न आहे. आता रशिया युक्रेन वॉर अजूनही चाललंच आहे, जवळजवळ 3-4 वर्ष झाली. पण हे वॉर कुठे चाललंय तर ज्या ठिकाणी जगभराचा 35 ते 40% कच्च्या तेलाचा एक्सपोर्ट होतो आणि भारताचा जवळजवळ 30 ते 35% कच्च्या तेलाचा एक्सपोर्ट तिकडनं होतो, तिकडे हे वॉर चालू आहे. त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट आणि कन्सर्न जास्ती आहे. आणि दुसरं त्याची बाजू बघा की वॉर परत कुठे चालू आहे की ज्या ठिकाणी बरेचसे लोक कामाला किंवा पर्यटनाला जातात. आजकाल तुम्ही दुबई, अबुधाबी किंवा दोहा म्हणा, हो, आज जगातलं कुठलीही मोठी कंपनी अशी नाही त्याचं ऑफिस दुबईला किंवा अबुधाबीला किंवा दोहाला नाही आहे. तर अशा ठिकाणी वॉर चालू असल्यामुळे त्याचा कन्सर्न जास्ती आहे. जसं मगाशी भूषण साहेब बोलले, तुम्ही तेलाचं म्हणता, जरी प्रॉब्लेम असला तरी अजूनही भारतीय गव्हर्नमेंटनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तशा वाढवलेल्या नाही आहेत. पण तुम्ही बघा बाकी इतर देशांनी ऑलरेडी ते वाढून झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेने जवळजवळ 14% वाढवली आहे, चायनाने 10% केली आहे, नॉर्थ कोरियाने जवळजवळ 15% केली आहे, पाकिस्ताननी 20% केली आहे, ब्रिटनने जवळजवळ 10% केली आहे. त्या दरम्यान अजूनही भारताने रिझर्व्ह असल्या कारणाने साधारण अजून तेलाच्या किमती किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजून सध्या तरी वाढवलेल्या नाही आहेत. पुढे काय होईल आत्ता सांगता येत नाही, पण डेफिनेटली एक थोडा कन्सर्न आहे आणि हा थोडा कन्सर्न राहील. आणि जसं ही युद्ध लांबेल थोडा कन्सर्न वाढेल. हो.